हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा आपण मस्त ना आता सकाळच्या जेवणासाठी ना मस्त मी पिठलं करणार आहे। तर साहित्य बघा, हे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतल्या, 3 छोट्या छोट्या मिरच्या एवढ्या बुटक्या आहेत ना, अशा 3 मिरच्या घेतल्यात। तिखट आहेत ह्या खूप म्हणून थोड्याशाच घेतल्यात। कढीपत्ता लागणार आहे आपल्याला आणि बेसन पीठ लागणार आहे, जिरं, मोहरी, हळद, हिंग। चला तर मग मस्त झणझणीत पिठलं करूया आता आपण भाकरीवर खाण्यासाठी। चला तर मग दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते। चला तर मग पिठलं करूया। मस्त आपलं कढई थोडी तापली की मग तेल घालून घ्यायचं आहे। आता दीड चमचा तेल घालून घेऊया आपण आता। मस्त आम्ही फिरायला गेलतो ना, सिंहगडावर पण असलं पिठलं मिळते आणि पन्हाळ्यावर पण मस्त असं पिठलं भाकरी देतात त्यांनी। मोहरी घालून घेऊया आता। आता जिरं घालायचं आहे बघा। आपली मोहरी तडतडली छानपैकी, मग जिरं घालून घेऊया आता। आता मिरची घालून घेऊया। थोडीशी बघा आपली मिरची फ्राय झाली की आपण आता कांदा घालून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता घालूया। आता बघा हिंग घालायचं आहे। आता मीठ घालून घेऊया। हळद घालूया आता। आता पाणी घालायचं आहे। 1 ग्लासभर पाणी घातलंय मी, अर्धा ग्लास।
आता बघा ह्याला छानपैकी उकळी आल्या. आता जरा जरा करून बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्यात गाठी होण्याची शक्यता असते म्हणून छानपैकी असं चमचा आपला गोल फिरवून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छानपैकी. नाहीतर आत कोरडाच राहतो मग. आता कोथिंबीर घालूया मस्तपैकी. बघा मस्त आपला झुणका तयार झाला आहे. आता थोडंसं वाफ काढली तयार झाला झुणका. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर गरम गरम खायला. आणि असं तुम्ही शेतात पण नेऊ शकताय, सकाळच्या गडबडीत टिफिनमध्ये पण देऊ शकताय, मुलांना डब्यात पण देऊ शकताय. आता एक वाफ काढली की मग तयार आहे आपला झुणका. तर 2 मिनिटाला आता आपली वाफ येईपर्यंत थोडंसं हे करायचं आहे. मग तयार आहे आपला झुणका खाण्यासाठी. तर बघा आपलं मस्त झुणका तयार आहे पिठलं. बघा कसला मस्त दिसायला लागलाय. तुम्ही बघू शकताय किती मस्त झालंय. आता आपण हे काढून घेते मी भाकरीबरोबर खायला. तर बघा आपला झुणका तयार आहे आता. मस्त झालाय बघा, कसलं भारी दिसायला लागलंय. थोडंसं त्याला उजेड असं पडलं त्यामुळे त्याचा कलर थोडासा असं पिवळा कलर आहे, थोडासा वेगळा दिसायला लागलाय. आणि याच्यासोबत खाण्यासाठी मस्त मिरची आणि कांदा आणि भाकरी घेतल्या मी ज्वारीची. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. असं मस्त सिंहगडावर देतात असं घरी अशा प्रकारे. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला माझ्या बघायला मिळतील अशाच. आणि सकाळच्या गडबडीत तुम्ही अशा प्रकारे करू शकता. शेतात असं गरम गरम घेऊन जाऊ शकता. मस्त कांदा, पिठलं, भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी एकदम मस्त लागतोय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.